लेट्स गो इनटू द वर्ड. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2022 साठी परमेश्वराकडून प्राप्त झालेला जो शब्द आम्हाला आहे, the word that we have received for the year 2022 is what? Deeper. Everybody say deeper. सखोल, गहन आम्हाला जायचं आहे. मला 31 तारखेला जास्त वेळ मिळाला नाही. मी थोडंसं रिकॅप घेतो. मी थोडं जे तुमच्याशी बोललो ते थोडक्यात मी तुम्हाला तिथे टच करतो अँड देन लेट्स मूव्ह अहेड. आय थिंक आय विल नीड, मला एक संडे पुरणार नाही, बट वेन एव्हर आय एम प्रीचिंग आय विल जस्ट कंटिन्यू अबाउट दिस वर्ड कॉल्ड डीपर. या वचनाविषयी, या शब्दाविषयी आपण शिकणार आहोत. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आपण परत या शब्दाकडे या अभिवचनाकडे आपण येत राहणार आहे. स्तोत्रसंहिता 42:7 इथं असं म्हटलेलं आहे, डीप कॉल्स टू डीप. सखोलता सखोलतेला हाक मारत आहे, गहनता गहनतेला हाक मारत आहे. एक लाट दुसऱ्याला लोंढा लोंढ्यास बोलाविते असं मराठीमध्ये भाषांतर आलेलं आहे. इट्स अ गुड ट्रान्सलेशन, बट माय फोकस इज टुवर्ड्स दिस वर्ड. माझं लक्ष पूर्णपणे या शब्दाकडे आहे, कॉल्ड डीप. आणि मी सांगितलं की वन ऑफ द रिझन्स वाय आय वॉज व्हेरी कन्फर्म्ड दॅट आय नीड टू गो अहेड विथ दिस वर्ड, हा शब्द घेऊन मला पुढं जायचं आहे. का? वी रिसेंटली फिनिश 27th anniversary. 27 वर्ष आपण चर्च ॲनिव्हर्सरी साजरा केल्या. आपण 27 वर्ष देवाने आम्हाला सांभाळल्याबद्दल. गॉड हॅज बीन फेथफुल विथ अस 27 years. तर 27 हा आकडा माझ्यासमोर होताच, आणि म्हणून मी म्हणालो की आय वॉज रीडिंग इंग्लिश बायबल, जेनेसिस 1:1. मी वाचत असताना मला 27वा शब्द डीप हा सापडला. द 27th word in English translation of Genesis 1:1 is deep. सो मला हे सांगायचं आहे, त्यावेळेस मी पण सांगितलं की गॉड इज टेकिंग अस इन टू अ जर्नी. परमेश्वर मला एका प्रवाहातून घेऊन जात आहे, आणि अगोदरच आम्ही सुरू केलेलं आहे. अजिबात आम्ही कोरडे आहोत का? नाही. कोरडे पाषाण आहोत का? नाही. बट वेळ आलेली आहे की जे डीप किंवा गहनतेमध्ये आम्ही आहोत त्याहून अधिक गहनतेमध्ये आम्हाला या वर्षात पोहोचायचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आमेन. सो दॅट इज वाय Psalms 42 makes more sense for me. म्हणूनच स्तोत्र 42:7 माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण असं वाटतं ह्या वर्षासाठी. कारण 27 वर्ष आम्ही गहन याला टच जर केला असेल, तर 28व्या वर्षामध्ये हीच गहनता एका आणखीन गहनतेला हाक मारत आहे. का? कारण आम्हाला आणखीन गहनतेमध्ये जायचं आहे. आमेन. आमेन. आम्ही दरवर्षी एक प्रॉमिस वर्ड बघतो. Every year we see a word that is filled with promise. खूप प्रॉमिसने भरलेला आहे. ह्या शब्दाकडे जेव्हा आम्ही बघतो, डीपर, सखोलता, याच्याकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला अभिवचन दिसत नसेल बाहेरून, सूचनात्मक शब्द असेल कदाचित, कार्य करण्यासाठी लावण्यास हा शब्द आम्हाला उत्सुक करत असेल कदाचित हा शब्द. बट लक्षात ठेवा, त्या सगळ्यामध्ये देखील परमेश्वराचं अभिवचन लपलेलं आहे, आणि आपण ते थोडं थोडं करून नक्कीच पाहणार आहोत. आमेन. सो बी विथ मी. थंडी फार आहे. हा हॉल AC हॉल आहे, तरी सुद्धा माझा आत्मा सतर्क राहणार आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. आय एम नॉट टॉकिंग फॉर माय सेल्फ, आय एम टॉकिंग फॉर यू. मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी तुमच्याविषयी बोलतो. माझ्या हातात माईक आहे, मी तर सतर्क राहणारच आहे. तुमच्या हातात काय नाही आहे. हॅलो. एनिवे, सो डीप कॉल्स टू डीप. Psalms 42:7 इज अ प्रॉमिस वर्ड फॉर अस. गहनता गहनतेला हाक मारत आहे. या वर्षभरात आम्हाला आणखीन सखोलतेमध्ये जायचं आहे. आणि मग मी तुम्हाला त्याच सुरुवातीचं जे शब्द वचन आहे पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ॲज द डिअर पॅन्ट्स फॉर स्ट्रीम्स ऑफ वॉटर सो माय सोल पॅन्ट्स फॉर यू माय गॉड. हरणी जशी पाण्यासाठी लुलपते तसा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. आणि ते जे हरिण आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. हे वचन आणि जे पाणी आणि हरिण ह्याचा जो संबंध आहे ते फक्त तहान याच्याविषयीच नाही आहे, परंतु रेफ्यूज विषयी देखील पण आहे.
सुरक्षेविषयी देखील पण आहे. आणि मी म्हणालो की जेव्हा हरिणीच्या मागे कोणी लागलेलं आहे पकडण्यासाठी, ठार मारण्यासाठी, खाऊन टाकण्यासाठी, जेव्हा ते पळ काढतं तेव्हा एका पाण्याच्या शोधात ते असतं. का? कारण हरिण पाण्यामध्ये गेल्यानंतर दोन गोष्टी घडतात. एक, जो त्याच्या मागे लागलेला आहे तो पाणीमध्ये तितका सशक्त नाही, अशक्त आहे, पहिले सांगितलं. आणि दुसरं मी म्हणालो, सखोल पाण्यामध्ये बुडाल्यानंतर, पूर्णपणे पाणी अंगावरती घेतल्यानंतर हरिण जे आहे त्याला जे अंगावरती जो वास आहे तो निघून जाणार आणि पाण्याचा जो वास आहे तो लागणार. म्हणजे इथून पुढे त्याच्या मागे लागणारा जो प्रेडेटर जो आहे, खाऊन टाकणार जो आहे, त्याला त्याचा वास येणार नाही, दुसरा वास येणार. सो आपण जर हरिण आहोत आज, जर मला असं म्हणायचं आहे, तर मग दोन कारणासाठी आम्हाला गहनता पाहिजे का? एक, आमच्या मागे जे शत्रू असणार आहे ते सशक्त नसणार आहे, आम्ही जर गहनतेमध्ये असणार आहोत तर. कोणीतरी आमेन म्हणेल. If we are deep in the water, the predator is not powerful. Amen. म्हणून लक्षात घ्या दुसरी गोष्ट, आणि हे सांगायचं मला की ज्यावेळेला आम्ही पाण्यात उतरणार, त्या गहनतेमध्ये उतरणार, when I find myself in the deep water, the smell of the water comes on me. My smell goes away. माझा वास निघून जाईल आणि पाण्याचा वास मला लागेल. आणि मग ज्यावेळेला पाण्यातून मी बाहेर येतोय त्यावेळेला मात्र माझा स्वतःचा वास मला नसणार आहे. पाण्यामध्ये असल्या कारणाने पाण्याचा वास मला लागणार आहे. कधी घाण पाणीमध्ये जास्त वेळ, तुम्ही नाही, लहान लेकरं खेळले 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 आणि आल्यानंतर आई असं म्हणते का, हा किती छान वास आहे, कुठं घाणीत लुळून आला असं म्हणतात की नाही सोलापूरमध्ये, बरोबर आहे ना, तिथला वास लागतो. त्याचप्रमाणे मला सांगू द्या, आम्ही गहनतेमध्ये गेल्यानंतर परमेश्वराच्या उपस्थितीचा सुगंध आमच्यावरती लागेल. अय्यो चर्च, कम ऑन, डिड यू रिसीव इट? When we go deeper in the presence of God, the fragrance of the presence of God will be on us. Amen. Hallelujah. So that is what I was trying to tell you. त्यासाठी आम्हाला गहनता. That is the reason I want to be deeper in the presence of God this year. Hallelujah. कोणाकडे तरी बोलून म्हणा, I am not satisfied. मी संतुष्ट नाही आहे. किती पुष्कळांना आपण विचारतो, हाऊ आर यू? आय एम फाईन. आर यू सॅटिस्फाईड विथ लाईफ? येस, आय एम सॅटिस्फाईड विथ लाईफ. नो, आय एम नॉट. मी नाही आहे, मी समाधानी नाही आहे. मी संतुष्ट आहे का? मी संतुष्ट नाही आहे. जितकं आज परमेश्वराला मी ओळखतो, थँक्यू गॉड, परंतु त्याहून अधिक मला जाणण्याची उत्कंठा लागलेली आहे आणि या वर्षभरात लागलेली असावी या मंडळीला, हीच माझी प्रार्थना आहे. आमेन. Amen. Hallelujah. Bless you, God. And then the second thing I told you is going deeper is in the hiding. गहनतेमध्ये असणं म्हणजे लपून गोष्टी करणं आहे. सगळ्याच गोष्टी समोर आम्ही एक्झिबिशनला ठेवत नाही, सगळ्याच गोष्टी. आणि मी तुम्हाला सांगितलं त्यासाठी जे किनाऱ्यावरती असतात तिथं कल्लोळ जास्त आहे. देयर इज नॉईज ॲट द सी शोर. किनाऱ्याजवळ पुष्कळ आवाज आहे, भरपूर आवाज आहे. मी तुम्हाला उदाहरण पण दिलं. आम्ही गोव्यामध्ये होतो, आम्ही बीचवरती होतो, किनाऱ्यावरती होतो. भयंकर आवाज, नुसता गोंधळ, आवाज 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 आवाज. परंतु ज्या वेळेला आम्ही बोटीत बसून त्यांनी आम्हाला आत एक 15 मिनिटं जरी आत घेऊन गेले ना, थोडी भीती वाटली, कारण आजूबाजूला पाणी 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 बघतोय, सगळीकडे पाणी पाणी पाणी, जमीन नाही आहे, नुसतं पाणी म्हणल्यावर थोडीशी भीती वाटते. त्यात मला पोहायला येत नाही, काय झालं तर देवावर सगळं. आणि ज्या वेळेला त्याने बोट बंद केली त्यावेळेला कळालं
मी गहनतेमध्ये आहे आणि सगळं काही शांत आहे. आमेन. म्हणून गहनतेमध्ये जाणं या वर्षासाठी कदाचित ही मंडळी शांततेमध्ये जाईल. Probably this church will go into the hiding. It's okay. हरकत नाही. आपण लपलेलं राहू वर्षभर चालेल, पण गहनतेमध्ये नक्की असणार आहे. Amen. It's time to go deeper. It's time to go deeper. Hallelujah. Now come to me. Ezekiel chapter 47. यहेजकेल याचा 47वा अध्याय आपण उघडूया. यहेजकेल 47 त्याच्या पहिल्या वचनापासून. मग त्या येस, मग त्याने मला ओके, I'll read past it. It's okay. मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तेव्हा पहा, मंदिराच्या उंबरट्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले. तेव्हा पहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष पूर्व दिशेत चालला व त्याच्या हाती मापन सूत्र होते. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तर तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. सर्व म्हणा, घोट्यापर्यंत. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. सर्व म्हणा, गुडघ्यापर्यंत. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तर तेथे पाणी कमरेपर्यंत होते. सर्व म्हणा, कमरेपर्यंत. त्याने आणखी 1000 हात अंतर मापले तर त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले. सगळे म्हणा, फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले नसते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. आहा, डीपर, डीपर, खोल खोल खोल. वाचलेल्या वचनामधून आम्हाला कळतं की कसं यहेजकेलला देवाच्या आत्म्याने, स्वर्गदूताने टप्प्याटप्प्याने कोरड्या भूमीतून थोडंसं पाणी, घोट्यापर्यंत पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी, कमरेपर्यंत पाणी, मग पूर्णपणे तो त्या नदीत बुडाला आणि मग त्याला स्वतःला चालता येईना असं घेऊन गेला. My prayer, my sincere prayer for this church is God would take us into a journey like Ezekiel. की परमेश्वर आम्हाला यहेजकेल सारखा एका प्रवासातून घेऊन जावा या मंडळीला. ही माझी प्रार्थना आहे की आम्ही किनाऱ्यावरचे लोक नसावे. आमेन. किनाऱ्यावरून गोष्टी सुंदर दिसतात, छान दिसतात, बरं वाटतं. I come to church, I feel good. किनाऱ्यावर आहात. I come to church, I love worship. किनाऱ्यावर आहात. I come to church, I receive the word. Oh, what a wonderful word, what revelation. किनाऱ्यावर आहात. नारळाची झाडं दिसायला लागलेत. लांब कुठेतरी आयलँडचं टोक दिसायला लागलंय. तिथून मोठ्या जहाजा यायला लागलेत, जायला लागलेत. आणि त्याहून सगळ्यात छान सूर्यास्त व्हायला लागलाय. किती कुठे आहात? किनाऱ्यावर आहात. किनाऱ्यावर. बट इझेकिएल इज टीचिंग अस समथिंग. यहेजकेल आम्हाला काहीतरी शिकवत आहे की आम्हाला कोरड्या भूमीवर राहायचं नाहीये. कोणीतरी म्हणा, नाही.
कोरड्या भूमीवर राहायचं नाही आहे. देयर आर सम किड्स, प्लीज जस्ट टेक केअर. बाहेर या रूम मध्ये आहेत कोणतरी. जस्ट समबडी गो. या हालेलुया. पहिलं वचन परत एकदा वाचतो तुमच्यासाठी. ते म्हटलेलं आहे, मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तेव्हा पहा, मंदिराच्या उंबरट्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. दुरून दाखवलं त्याला की पाण्याचा झरा उंबरट्याकडून पूर्वेकडून वाहत आहे. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. खूप सारे दिशा इथं दिलेल्या आहेत. देयर आर लॉट ऑफ डिरेक्शन्स गिवन ओव्हर हिअर. आणि जर दर्शन मंडप जर आमच्या समोर आम्ही ठेवला, त्याचा फिगर जर आम्ही ठेवला, तर हे जे दिशा जिथून पाणी निघायला लागलं आहे, ती जी दिशा सांगितलेली आहे, त्या बिलकुल त्याच ठिकाणी माहिती का काय होतं? देअर वॉज ए बर्न्ट ऑफरिंग ऑल्टर केप्ट. ज्या ठिकाणातून हे पाणी निघायला लागले त्या दिशेला, त्या दर्शन मंडपाच्या त्या दिशेला बर्न्ट ऑफरिंगचा एक वेदी ठेवली होती. बर्न्ट ऑफरिंग विची वेदी आहे मराठीमध्ये काय म्हणणार? होमबली. होमबलीची वेदी तिकडे होती आणि त्याच्या नजीक मधून ते पाणी तिथून वाहत होतं. सो व्हॉट आय वॉन्ट टू से हिअर, सो टुडे माय नेक्स्ट पॉइंट वुड बी, going deeper will always start with a sacrifice. गहन जाणं, सखोल जाणं हे प्रत्येक वेळेला एका बलिदानातून निघालं पाहिजे. There has to be a sacrifice in going deeper. कशाचं बलिदान? There are two things that I want to share with you. दोन गोष्टी मला तुम्हाला तुमच्या समोर आज ठेवायच्या आहेत या मुद्द्यामध्ये. The first thing is the sacrifice or sacrificing things that are taking our time with God. अशा गोष्टी ज्या परमेश्वरावर आम्ही वेळ घालवायला पाहिजे, परंतु त्याच्या ऐवजी आमच्याकडून दुसरं काहीतरी रोजच्या जीवनामध्ये घडत आहे, त्या गोष्टींचा त्याग आणि बलिदान करणं गरजेचं आहे. गहनतेची सुरुवात होत आहे. Amen. Now I do not want to go ahead in explaining everything. सगळं काही मला तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज नाही. आम्ही सुज्ञ आहोत. म्हणा सगळे, मी सुज्ञ आहे. I know. I want you to ask the Holy Spirit, what are those things that I need to sacrifice? माझी इच्छा आहे की तुम्ही पवित्र आत्म्याला विचारा, पवित्र आत्मा तू मला सांग कुठल्या काही गोष्टी आहेत ना, प्रार्थना पण करण्याची गरज नाही. हॅलो, काही गोष्टी आहेत प्रार्थना पण करण्याची गरज नाही आहे, रेव्हेलेशन मागण्याची पण गरज नाही. त्या गोष्टी तुम्हाला सॅक्रिफाईस करायच्या आहेत, तुमच्या समोरच दिसायला लागले. आता मी तसं तुम्हाला प्रीच करायला लागलो तसे ते तुमच्या समोर दिसायला लागलं असेल. हॅलो, तरुण लोक हसायला लागलेत म्हणजे त्यांच्या समोर HD क्वालिटीमध्ये दिसायला लागलं सगळं. कुठल्या आहेत त्या गोष्टी? वी नीड टू गिव्ह अप सर्टन थिंग्स. अय्यो पास्टर, आम्हाला वाटलं या वर्षात मिळणार आहे आम्हाला काही गोष्टी, तुम्ही दून टाकायचं बोलायला लागला. गोइंग डीपर विल आस्क फॉर सॅक्रिफाईस. गहनतेमध्ये जाणं, ह्याच्यासाठी बलिदान, त्यागाची गरज लागणार आहे. आम्हाला होम बलीकडे असावं लागणार आहे. आमेन. समबडी नीड टू, काही लोकांना आपलं मोबाईल, काही लोकांना काही मोबाईलमधले काही विशिष्ट ॲप्स, हॅलो, त्याचा त्याग करावा लागणार आहे. काही लोकांना व्हॉट्सॲपचा त्याग करावा लागणार आहे. काही लोकांना काही व्हिडिओज बघण्याच्या सवयी आहेत, त्याचा त्याग करावा लागणार आहे. कम ऑन. काही लोकांना कॉल्स करण्याची सवय आहे.
त्याचा त्याग करण्याची गरज आहे. आता पटापटा एकदमच बंद करून सगळं म्हणजे संन्यासी व्हायला सांगितलेलं नाही तुम्हाला. आमच्या पालकांनी सांगितलं तसं करायचं नाही, सगळं बंद. जावा डोंगरावर बसा तिथं. God is not telling you to go and sit there on डोंगर. ते डोंगरावर. सो सी वी नीड टू हॅव सम इंटेलिजन्स. आमच्याकडे देवाने सुज्ञता दिलेली आहे, आम्हाला कळायला पाहिजे. बट आय एम शुअर, मला एका गोष्टीची खात्री आहे, सॅक्रिफायसेस हॅव टू बी मेड दिस इयर. काही गोष्टींचा त्याग आणि बलिदान करणं अत्यावश्यक आहे. आमेन. अँड आय एम नॉट गोइंग टू सिट अँड टेल यू एव्हरीथिंग. पाऊल जसं म्हणतो ना, किती वेळ चमच्याने दूध, बरोबर आहे, त्याच गोष्टी. हॅलो, मी इकडे सासू सुनाविषयी सांगायला नाही आहे. हॅलो, तुमचं तुम्ही सॉर्ट आउट करायचं. बट माझी प्रार्थना आहे की पवित्र आत्म्याने तुम्हाला त्या पण गोष्टी सांगाव्यात ज्याचा भनक सुद्धा तुम्हाला नाहीये, परंतु ती गोष्ट तुमच्या आणि परमेश्वराच्या मध्ये येत आहे आणि तुम्हाला त्याचा त्याग करावा लागणार आहे. चर्च, आर यू गोइंग टू से टुडे, गॉड आय एम रेडी टू डू इट. मंडळी, काय तुम्ही तयार आहात हे म्हणण्यासाठी की देवा मी त्या गोष्टींचा त्याग करण्यासाठी तयार आहे. You know, I'll okay, let me just say simple things. वेळ झाला तरी हरकत नाही, मी थांबेन, परत मी कंटिन्यू करतो. There are simple things I'll tell you. एक दोन गोष्टी सांगतो, मग आपण पुढे जाऊ. How many, मी तुम्हाला हात वर करण्यासाठी सांगणार नाही आहे. I'm not here to insult you. There are how many people who praise here, who worship here, but go back home and use some different words. I don't know how to put it in the best way. किती लोक आहेत जे चर्च मध्ये आम्ही येतो, आम्ही विश्वासणारे आहे, आमचं तारण झालेलं आहे, आम्ही आराधना करतो, आम्ही हात उंच करतो, चांगले शब्द देवासाठी आम्ही बोलतो, स्तुतीचे भरलेले शब्द, आराधनेने भरलेले शब्द आमच्याकडे आहेत, कधी कधी प्रगटीकरणाने भरलेले आमच्याकडे शब्द आहेत, परंतु घरी गेल्यानंतर वेगळ्याच प्रकारचे शब्द कधी कधी आमच्या तोंडातून निघतात. रोज निघतात असं म्हणत नाही, सतत निघतात असं म्हणत नाही. बट तसं जर आहे तर आय थिंक नाही, यू हॅव टू सॅक्रिफाइस इट फॉर द लॉर्ड. त्या गोष्टींचा त्याग झालाच पाहिजे. आमेन. आमेन. आम्ही थोडं नाजूक गोष्टी बोलतोय, अँड प्लीज बी विथ मी, बेअर विथ मी. आय स्टिल लव्ह यू. Nobody said amen. It's okay. The second thing on the altar of sacrifice. Second thing is the depiction is of worship. दुसरी गोष्ट जे बलिदान देण्याच्या विषयी ती आराधनेच आहे. आम्हाला या वर्षी, I don't know how, but I will tell you probably, the Lord will lead us. I know that this year the amount of coming together in worship has to be more. आराधना करणं, आमचं एकत्र येऊन आराधना करण्याची वेळ आणि सारखं आमचं आराधना करणं एकत्र येऊन हे वाढलंच पाहिजे. Somebody say amen. पण पास्टर कोविड आहे, ओमिक्रॉन आहे, असू दे, जाऊ दे, ते असणार आहे आणि नसणार पण आहे. Amen. But we will come together to worship the Lord. या वर्षात आम्हाला अधिक आराधनेमध्ये वेळ घालवायचा आहे. Amen. You know what happens in worship, जेव्हा आम्ही आराधनेमध्ये असतो ना, you are lost. When you are lost entirely in worship, the Lord takes over. जेव्हा तुम्ही आराधनेमध्ये पूर्णपणे हरवून जाता, परमेश्वर तुमचा ताबा घेतो पूर्णपणे. And you will not even come to know, you will start changing from inside. तुम्हाला कळणार पण नाही, आतून तुम्ही बदलायला लागणार, आतून तुम्ही बदलायला लागणार. Amen. That is a mark, that will be a sign that you have started going
deeper in the presence of God. Amen. ते एक चिन्ह असणार आहे की आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये गहन जायला सुरुवात केलेली आहे. Amen. Verse number 2. He then brought me out through the north gate and led me around the outside to the outer gate facing east, and the water was trickling from the south gate. माझ्या बरोबर राहा. दुसऱ्या वचनामध्ये त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले. सगळे म्हणा बाहेर नेले. व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले. तेव्हा पहा द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. So, very simple thing, but I want you to understand, going deeper has to be led by the Holy Spirit. गहनतेमध्ये जाणं म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे चालवणं असलंच पाहिजे. येहेजकेलने मनाला वाटेल तिथे उत्तरेकडे पूर्वीकडे तो गेला नाही. हॅलो, मला वाटतंय मी इकडे झाला पाहिजे, मला वाटतंय मी तिकडे झाला पाहिजे, मला वाटतंय मी तिकडे झाला पाहिजे. आहा, नाही. The presence of God is not multiple restaurants that you go here and have Chinese today, you go here and have Italian today, you go here and have Punjabi today. देवाची उपस्थिती असे मल्टिपल रेस्टॉरंट्स नाही की इकडे गेला चायनीज खाल्ला, तिकडे गेला इटालियन खाल्ला, इकडे गेला पंजाबी थाळी खाल्ली. ना 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 ना. You have to be led by the Holy Spirit. वाटेल त्या दिशेने जाणं आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे पुढे नेलं गेलं पाहिजे. वी हॅव टू बी लेड. इथं पहा वचनामध्ये काय म्हटलेलं आहे माहिती का? अँड लेट मी अराउंड दी आउटसाइड. ही देन ब्रॉट मी थ्रू अँड लेड मी अराउंड. त्याने मला उत्तर द्वारेच्या वाटेने बाहेर नेले. म्हणजे जणू काय हाताला धरलं आणि म्हणाला चल मी तुला घेऊन जातो, आणि तो त्याच्या मागे मागे गेला. आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवणं घेणं गरजेचं आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. अहो प्रभू येशूने त्याचं मंच केलं नाही पृथ्वीवर असताना. ही वॉज गॉड इवन वेन ही वॉज ऑन दी अर्थ. मरिया म्हणते अरे बघ हे संपलेलं आहे, द्राक्षरस संपलाय. I will not be led by men. मी मनुष्याद्वारे चालवलं जाणार नाही. I will be led by the Holy Spirit. पाण्यामध्ये बुडून वर आला. वचन सांगतं and the Spirit of the Lord led him into wilderness. देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेले आणि तो देवाच्या आत्म्याच्या मागे मागे अरण्यात गेला. Hallelujah. If Jesus needed to be led by the Holy Spirit, how much more this church, you and me, will be. जर येशूला पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलं जाणं हे महत्वाचं वाटलं आणि त्याप्रमाणे तसं जर त्यांनी केलं तर किती अधिकरित्या या मंडळीला, तुम्हाला आणि मला तसं होणं गरजेचं आहे. आर यू अंडरस्टँडिंग? बट देन सी दॅट्स अनदर सर्मन ऑल टुगेदर. जर तुम्हाला माहिती करून पाहिजे असेल तर पवित्र आत्म्याच्या द्वारे कसं लिडिंग केलं पाहिजे, तर दर बुधवारी हा बायबल स्टडीला या. पवित्र आत्म्याच्या विषयी बायबल स्टडी चालू आहे. Hello? You will understand how to be led by the Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याविषयी आम्ही शिकायला लागलो दर बुधवारी. Amen. There is so much to understand about the Holy Spirit. किती आहे पवित्र आत्म्याच्या विषयी समजून घेण्यासारखं. बट मला काय म्हणायचं, मी तुम्हाला पॉइंट्स द्यायला लागलो, फक्त मुद्दे द्यायला लागलोय. यू नीड टू वर्क युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला याच्यावरती काम करावं लागणार आहे. म्हणून लिहिणाऱ्यांनी लिहून घ्यावं. जो मी अगोदरचाही मुद्दा सांगितला, गोइंग डीपर स्टार्ट्स विथ अ सॅक्रिफाईस. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, आज मी तुम्हाला काय सांगितलंय, गोइंग डीपर हॅज टू बी लेड बाय द होली स्पिरिट. गहनता, पहिली गोष्ट तुम्हाला बलिदान देण्याची, त्याग करण्याची गरज आहे गहनतेसाठी. दुसरं, गहनतेसाठी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित असणं, त्याच्याद्वारे चालविलं जाणं हे महत्वाचं आहे. लेट्स गो अहेड. Let's go ahead. I'll just quickly finish off. There are 2-3 things. 3 ते 5 वर्षांमध्ये बघा. As the man went eastward with a measuring line in his hand, he measured off 1,000 cubits, and then he led me through the water that was ankle deep. He measured off another 1,000 cubits and led me through the water that was knee deep. He measured off another 1,000 and led me through the water that was up to the waist. He measured off another 1,000, but now it was a river that I could not cross.
मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालवायला सांगितले. तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालवायला सांगितले. तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी 1000 हात अंतर मापून मला पाण्यातून चालवायला सांगितले. तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. आणि त्याने आणखी 1000 हात अंतर मापले. तो त्या नदीतून माझ्याकडे चालवेना, कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. वाव. सो वी अंडरस्टँड. मी तुम्हाला अगोदर पण ह्याच्याविषयी बोललो की आता देवाने यहेजकेलला एका प्रवासात घेऊन जाण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पाण्यात उतरण्यास सांगितलं. तो पाण्यात उतरला. पहिला टप्पा जो होता कोरड्या भूमीतून घोट्यापर्यंत, म्हणजे नी लेवल इथपर्यंत, म्हणजे नाही अँकल डीप इथपर्यंत, घोटा इथपर्यंत होतं पाणी. मग आणखीन माप केलं आणि आणखीन त्याला पुढे जायला सांगितलं. तो पुढे जातोय तर इथून पाणी, घोट्यापासून पाणी कुठे यायला लागलंय? गुडघ्यापर्यंत आलेलं आहे. आणखीन थोडंसं पुढे जायला सांगितलं. तिथून गुडघ्यापासून आलेलं कमरेपर्यंत पाणी आलंय. आणखीन थोडं पुढे गेल्यानंतर वचन सांगतं यहेजकेलला चालता येईना. My next point is going deeper will always have another level. गहनतेमध्ये जाणं म्हणजे प्रत्येक वेळेला पुढची पायरी असतेच, पुढचा टप्पा असतोच, पुढचं लेवल असतंच प्रत्येक वेळेला. सो डू नॉट बी सॅटिस्फाईड वेअर यू आर राईट नाव. तर तुम्ही सध्या कुठे आहात त्याला घेऊन अगदी संतुष्ट होऊन आराम खुर्चीवर बसू नका. आमेन म्हणा कोणीतरी. आय रीड द वर्ड एव्हरी डे. आय प्रे फॉर 20 minutes every day. I get revelation also. So good. Satisfied नाही पाहिजे. हे वर्ष सॅटिस्फाईड राहण्याचं वर्ष नसणार आहे. प्लीज मी तुम्हाला सांगतोय, या वर्षी सॅटिस्फाईड राहायचंच नाही. तृप्त झालो नाही. नो, यू डोंट हॅव टू बी. थोड्या वेळासाठी, पण परत ती भूक, परत ती तहान आमच्याकडे आलीच पाहिजे. आमेन. हालेलुया. सो मला हे सांगायचं आहे, देयर विल ऑलवेज बी अनदर लेवल. प्रत्येक वेळेला आणखीन एक पुढची पायरी असणारच आहे. म्हणून स्तोत्र संहिता 42:7 मध्ये आपण वाचलं, डीप कॉल्स टू डीप. गहनता गहनतेला हाक मारत आहे. मी कदाचित घोट्या एवढ्या पाणीच्या गहनतेमध्ये आहे, परंतु ही गहनता आणखीन एका गहनतेला बोलवत आहे, जी घोट्यापासून गुडघ्यापर्यंतच्या पाण्यापर्यंत मला नेत आहे. मी इथे असेन कदाचित आज, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो, परंतु तुम्ही गुडघ्यापर्यंत असलेल्या पाण्यामध्ये असताना देवाला सांगायचं, देवा मी संतुष्ट नाहीये, मला आणखीन गहन जायचं आहे. हे गहनता आणखीन एका गहनतेला बोलवत आहे. मी गुडघ्या इतक्या पाण्यापासून जाणार आहे ते कमरे इतक्या पाण्यामध्ये. आमेन. आणि तिथून पुढे तुम्हाला माहिती आहे, मला सगळंच बोलण्याची गरज नाही आहे. सो देर विल ऑलवेज बी अनदर लेवल गोईंग डीपर. प्रत्येक वेळेला आमच्यासाठी एक टप्पा आणखीन असणार आहे गहन जाण्यासाठी. आमेन. शेजारच्याकडे वळा आणि म्हणा, मी झोपलेलो नाही आहे. काही लोकांना डीप 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 एवढं ऐकू यायला लागलंय. They've gone deep into sleep. Pastor has told me, go deeper. I'm going deeper in the sleep. सोकिंगचा टाइम नाही आहे, बाहेर या. काही लोक दिसायला लागलेत, मला नावं घेऊन लागलेत कधी कधी झोपत असताना, पण घेणार नाही. मी चांगला ऐकू. तुमची जबाबदारी तुम्ही घ्या. हालेलुया. लेट्स रीड वर्स 5 once again please. वचन 5 आपण वाचू परत एकदा.
त्याने हा आणखी 1000 हात अंतर मापले. तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, हा कारण पाणी फार झाले. मला त्यातून पोहून जाता आले असते, उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. सो यू नो अंडरस्टँड दिस थिंग. आय एम टेलिंग यू समथिंग. काय मला काहीतरी सांगत आहे, समजून घ्या. तो इथे आहे, कोरड्या भूमीवर आहे. ओके, इथं असो आपण, ठीक आहे, कोरड्या भूमीवर आहे. थोडंसं पुढं जायला सांगितलं. यहेजकेल पुढं जातो. कुठं आला तो? कमॉन सगळेजण, कुठंपर्यंत आला तो? पहिला टप्पा कुठला आहे? घोट्यापर्यंत. सगळे म्हणा की घोट्यापर्यंत. हा, घोट्यापर्यंत आहे तो. मग आणखीन त्याला पुढे जायला सांगितलं. मग यहेजकेल जातो पुढे, हो नाही? मग तो जातोय आणि मग काय झालं? गुडघ्यापर्यंत आहे. मग आणखीन पुढे 1000 हात मापन केल्यानंतर आणखीन पुढे यहेजकेल जातो पुढे. आणखीन पुढे गेल्यानंतर काय झालं? कमरेपर्यंतच्या पाण्यात राहिलं. त्याच्यानंतर 5वं वचन आता आपण वाचलं. आणखीन पुढे त्याला तो जायला सांगतो, तो पुढे जातो. त्याच्यानंतर काय होतं? तो जातो. तिथं गेल्यानंतर त्याला कळतं की आता मला जमिनीवर थांबता येत नाहीये. हो, आता मला जमिनीवर पाय ठेवता येत नाहीये. इथे मी माझ्या स्वशक्तीने उभा राहतोय. हॅलो, पुढे जा म्हटले, मी जातो. घोट्यापर्यंत पाणी आहे, मजा करायला लागलं. आजचं गाणं चांगलं होतं. मग थोडस पुढे झालं, कुठपर्यंत आलं? गुडघ्यापर्यंत आहे, अजून सेफ आहे, काय पण नाही. माझं पाय पण दिसायला लागले, मला खाली आहे, वाळू दिसायला लागली, थोडं थोडं सरकायला लागलंय. असं पण करतो आपण. कधी गेला की नाही पाण्यात? छान वाटायला लागलंय. तिथं पण चालू आहे असं, आणि असं पण आहे. तेव्हा गुडघ्यापर्यंत, थोडं हाताला पण यायला लागलं ना पाणी. मग माझं इकडचं पाणी दुसऱ्यांच्या तोंडावर पण टाकायचं. हो, असं काय वचन होतं आज, छान वाटायला लागलंय. यू आर स्टील गोईंग. थोडस पुढे जातो. कुठपर्यंत आलं? आता थोडस काय तर वाटायला लागलंय. काय तर झालं. एक छोटी मोठी लाट आली की असं थोडस मागे गेलो. तरी थांबायला लागलोय. तरी पण तुम्ही चालू शकता, बरोबर आहे? इथपर्यंत पाणी आहे, चालू शकता की नाही? चालू शकताय. पण ज्या वेळेला अजून थोडस आत गेलं, डोक्याच्या वरून पाणी चाललंय, त्यावेळेला मात्र तुम्ही स्वइच्छेने तुमच्या बलामध्ये, तुमच्या ताकदीमध्ये, ग्रॅव्हिटेशनल ताकद, सगळं काही शून्यवत व्हायला लागते. आणि जे पाण्यामध्ये आहे, जे पाण्यामध्ये आता कार्यरत व्हावं लागणार आहे, त्याप्रमाणे आता आम्हाला करावं लागणार आहे. म्हणून चालणं बंद होतं, पोहणं सुरू होतं. अय्यो, वी नीड टू गो डीपर. आम्हाला गहन, जे इथे आहेत ना, त्यांना काय नाही आहे, होऊ शकतंय, पळू पण शकतात, सगळं इथपर्यंत पण सगळं ठीक आहे. इथे पळू शकत होतो, इथे पण थोडंफार ठीक होतं. परंतु गुडघ्यापर्यंत पाणी आल्यानंतर जसा मी कोरड्या भूमीवरती पळू शकत होतो, तसा मी गुडघ्यापर्यंत असताना पळू शकत नाही. पण ह्याचा अर्थ हा नाही की मी वाढत नाहीये. किंबहुना याचा अर्थ हा की मी देवामध्ये आणखीन बुडालोय, म्हणून माझं कमी झालंय, देवाचं जास्त व्हायला लागलंय. सो व्हॉट इज गोइंग डीप? गोइंग डीपर इज less of my things, more of his things. That is deeper. ती गहनता आहे. आणि मग अशी वेळ येते ना, जिथे आम्ही देवाला म्हणायला लागतो. इथं काय म्हटलं माहिती का? बट नाउ इट वॉज अ रिव्हर दॅट आय कुड नॉट क्रॉस. परंतु आता ती नदी अशी होती की मी स्वतः ओलांडू शकत नाही. माझी इच्छा आहे की आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी वेळ यावी जिथे आम्ही स्वतः आमच्या बलाने काही करू शकणार नाही. असं का बोलता पास्टर? पूर्णपणे देवामध्ये बुडाल्यानंतरच अशी वेळ येते. वी नीड टू गो डीपर.
आम्हाला पुढे जायचं आहे, आम्हाला गहन जायचं आहे. कधी कधी इथून आम्ही घोट्यापासून, गुडघ्यापासून कमरेपर्यंत कधी कधी पोहोचतो. आम्हाला इथं बरं वाटतं, समोर पण छान दिसायला लागलंय सगळं आणि पुढे जायचं हे देखील माहिती आहे. परंतु कधी कधी आम्ही मागे वळतो, तिकडचे लोक बोलवायला लागतात. हॅलो. म्हणून कधी कधी कमरेपर्यंत पाणी आहे आणि आम्हाला आता पूर्णपणे बुडायचंय, तिथे पोहायला सुरुवात करायची आहे, परंतु आमचं लक्ष दुसरीकडे लागल्यामुळे आम्ही वळतो. कमरेपासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून घोट्यापर्यंत, घोट्यापासून पुन्हा कोरड्या भूमीवरती येतो. हाऊ मेनी टाइम्स यू अँड आय हॅव डन दिस. किती वेळा तुम्ही आणि मी हे केलेलं आहे. कोरड्या भूमीपासून चालू केलं, घोट्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, पुढे जायचंय, परत तिकडेच. हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा आम्ही केलेलं आहे असं कोरड्या भूमीवरती. पास्टर मनच लागत नाही, प्रार्थना करा. कोरड्या भूमीवर आहेस पास्टर, काय करू, इतकं दुसरीकडेच माझं मन लागतंय. किनाऱ्यावर आहेस, बाकीचं दुसरंच चांगलं वाटायला लागलंय तुला. इथं दुसरी सोलापूरमध्ये रस्त्यावर असताना शहाळ कधी पिणार नाही. गोव्याला गेल्यानंतर शहाळ प्यायचंय, तिथनच येत आहे आपल्याला. जायचं, दुसरं काय कराय, गहनता नकोच. किनाऱ्यावर जायचं, पाणी उडवायचं आणि परत यायचं. कुठे गेला होता? 4 दिवसाच्या काय ते संजीवन सभासाठी जाऊन आलो पास्टर. तरुणांना विचारला कुठे गेला होतात? MYM कॅम्पला जाऊन आलो. 5 दिवस भिजलो, ओला चिंब झालो, पूर्ण बुडालो. गहनता, अरे काय अनुभव आला. मग पुढे काय नाही, झटकलो सगळं, आलो कोरड्या भूमीवर. किती लोकांनी इथे येऊन साक्षी दिली, काय देवाचा स्पर्श झाला. काय झालं देवाचा स्पर्शानंतर? आय डोंट ब्लेम मी, मला म्हणजे टोमणे मारायचे नाही आहेत, बट खरं आहे ना, आपल्या समोर असं झालेलं आहे. आय हॅव डन इट सो मेनी टाइम्स, फॉरगेट अबाउट यू. आय हॅव डन इट सो मेनी टाइम्स, बट माय प्रेयर इज गॉड फर्स्ट मी, नॉट द चर्च. फर्स्ट मी, देवा पहिल्यांदा मी. मला इथं राहायचं नाहीये. मी जर इथं आहे तर मला इकडे यायचं आहे. मी जर घोट्यापर्यंत आहे तर मला गुडघ्यापर्यंत यायचं आहे. जर मी गुडघ्यापर्यंत आहे तर मला कमरेपर्यंतच्या पाणीमध्ये उतरायचंच आहे. जर मी इकडे असेल तर देवा तुझ्या उपस्थिती मला पोहायचं आहे. हालेलुया. गिव्ह गॉड द स्टिअरिंग व्हील इज माय नेक्स्ट पॉइंट. देवाला तुमच्या वाहनाचा ताबा देऊन टाका. तू इथून कोरड्या भूमीपासून कमरेपर्यंतच्या पाणीपर्यंत तुम्ही चालू शकता तुमच्या ह्याच्याने. इथून पुढं देवा तू मला चालव, देवा तू मला चालव. दॅट विल बी डीपर. ती असणार आहे गहनता. आमेन.